मिठाई खाल्ली होती. तो म्हणला अरे यांना घेऊन कोणतरी, आणि त्यात ते देवेनला पाठवलं. ते काय गारबडायचं ते जात नव्हतं. अरे म्हणलं तिकडं लागतीच घेऊन जायचे, आण लवकर तू. त्याला बच्चन टाकून मी बकरा बनवला होता. ए बाबांनो म्हणलं सगळे ना खावा एवढे काय तुटून पडल्यात बोताळ्यावानी. मिठाईचा बॉक्स माझ्या हातातून सगळे माझ्याकडे रागाने बघायला लागले. ए म्हणलं बाबा द्या ठेवून तिकडं. 22 तर झाली. म्हणलं चला आता जेवायचे, आणि त्यात बारक्याला मोकार भूक लागले. ते पिशवी घेऊन पळायचं. म्हणलं काय रे पिशवीत, आता खायला याच्यात. तरीच म्हणलं बारक्या का सोडे ना. त्याला काय वाटलं मामा पिशवी घेऊन पळून जाईन. आणि जेवणाच्या इकडे बोलावलं. मला वाटलं जेवायलाच बोलावले. म्हणलं या इकडे वाढायला. आणि तिकडे ते बारक्या दुसरा होता. त्याला म्हणलं वाढ रे तेवढं. त्याला दिलं वाढायला झोपून. मी घेतलं बसून. म्हणलं याऊ दे आता सगळं. म्हणलं कुणाला कळायचे आता. म्हणलं आपलं पटापटा जेवून घ्या पळा इथून लवकर. आणि त्यात तर इकडे खेळ सुरू झाला. टाळी वाजवायची, खुर्चीवर बसायचं, आणि जे उभं राहीन ते हरलं. ना आईच माझी हारून गेली रे. अरे म्हणलं अरे काय नाही म्हणलं हारके बाज जिते लढ म्हणलं तू. आणि त्यात आपला अलाउन्स लय बेकार होतं. नुसतं बिर उचल की टाक. थांब म्हणलं आता खुर्चीच काढून ठेवतं. कशा बसत्यान बरं पळ तिकडे. आणि त्यात संगीत खुर्ची पण होती. आणि जिंकलं पण इकडे सोप्प आहे का. भाऊबीजचा कार्यक्रम एक नंबर झाला दरवर्षीप्रमाणे. आणि त्याच्यानंतर डान्स तर असतो, तुम्हाला तर माहितीच आहे. नुसता राडा राडा. बरं चला आता आम्ही गातो घरी. तर तुम्ही काय लाईक आणि फॉलो करून